रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण तुकाराम महाराजांच्या गाथेमधला अभंग क्रमांक 116 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज या अभंगातून मन, शरीर, जीव आणि परमात्मा यांच्यातील खरा संबंध समजावून सांगतात. माणूस बाह्य रूप पाहून अनेक भेद निर्माण करतो, पण सत्याच्या दृष्टीने सर्वांमध्ये एकच चैतन्य आहे, असा या अभंगाचा मुख्य भाव आहे. तर चला अभंग पाहूया. चित्त ते चिंतन कल्पनेचा धाव, जे जे वाडे हाव इंद्रियांची. हात पाय दिसे शरीर चालता, नावे भेद सत्ता जीवाची ते. रवीचिये अंगी प्रकाशक सकळा, वचने निराळा भेद दिला. तुका म्हणे माप वचनांच्या अंगी, मौन्य काय रंगी निवडावे. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाडे हाव इंद्रियांचा. तुकाराम महाराज सांगतात की चित्त म्हणजे मन. मनाचे काम सतत विचार करणे, कल्पना करणे आणि विषयांच्या मागे धावणे हे आहे. मनाला जे दिसते, जे ऐकू येते, ते अनुभवायला मिळते, त्यांच्याकडे ते आकर्षक होते. इंद्रियांचा जे सुखद वाटतो त्याची इच्छा मनात वाढत जाते. डोळ्यांना सुंदर वस्तू पाहण्याची इच्छा, कानांना गोड शब्द ऐकण्याची इच्छा, जिभेला चवीची इच्छा, शरीराला सुखाची इच्छा, या सगळ्या इच्छांमुळे मन सतत धावत राहते. मनाची ही धाव कधी संपत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होते. त्यामुळे माणूस बाहेरच्या गोष्टीमध्ये सुख शोधत राहतो. पण संत सांगतात की खरे समाधान बाह्य विषयात नसून तर अंतर्मनातील शांततेत आहे. मन जर सतत कल्पना आणि इच्छांच्या मागे धावत असेल तर ते अस्थिर राहते. म्हणून भक्ती, नामस्मरण आणि आत्मचिंतन यामुळे मनाला स्थिरता मिळते. हात पाव दिसे शरीर चालता, नावे भेद सत्ता जीवाची ते. आपल्या शरीर दिसते. हात, पाय, डोळे, कान इत्यादी अवयव दिसतातच. शरीर चालते, काम करते, म्हणून आपण म्हणतो हा माणूस चालतो, हा काम करतो. पण या शरीराला चालवणारी शक्ती कोणती? ती म्हणजे जीवशक्ती किंवा चैतन्य. शरीर हे फक्त एक साधन आहे. जसे एखादे यंत्र विजेमुळे चालते, तसेच शरीर जीवाच्या शक्तीमुळे कार्य करते. शरीर नष्ट झाले तरी त्या चैतन्याने मूळ स्वरूप वेगळेच आहे. माणूस बाहेरून पाहतो तेव्हा भेद दिसतात. हा श्रीमंत, हा गरीब, हा मोठा, हा लहान, हा सुंदर, हा साधा. पण आत असलेली जीवशक्ती सर्वांमध्ये एकच आहे. तुकाराम महाराज सांगतात की नाव, रूप आणि शरीर यामुळे भेद दिसतो, पण जीवाचे खरे स्वरूप एकच आहे. रवीची अंगी प्रकाश सकळा, वचने निराळा भेद दिला. येथे संतांनी सूर्याचे उदाहरण दिले आहे. सूर्य एकच आहे आणि त्याचा प्रकाश सर्वांना मिळतो. सूर्य कोणताही भेद करत नाही. चांगल्या माणसावर वेगळा प्रकाश पाडतो, वाईट माणसावर वेगळा प्रकाश, असा त्यांचा नियम नाही. सूर्याचा प्रकाश सर्वत्र समान असतो, पण आपण शब्दांनी आणि कल्पनांनी भेद निर्माण करतो. तसेच परमात्म्याचे चैतन्य सर्व जीवांमध्ये समान आहे. परमेश्वराच्या दृष्टीने सर्व जीव एक समान आहे, पण माणूस आपल्या विचारांनी, नावांनी, रूपांनी आणि कल्पनांनी वेगळेपणा निर्माण करतो. जसे एकाच सूर्याच्या प्रकाशात अनेक वस्तू दिसतात, तसेच एकाच परम चैतन्यामुळे संपूर्ण जग चालते. तुका म्हणे माप वचनांच्या अंगी, मौन काय रंगी निवडावे. तुकाराम महाराज म्हणतात की शब्दांना एक मर्यादा असते. शब्दांनी आपण अनेक गोष्टी सांगतो, पण परम सत्य शब्दांच्या पलीकडे आहे. शब्दांमुळे अनेक भेद निर्माण होतात, पण एखाद्याला नाव देतो, त्यांचे वर्णन करतो आणि त्यांच्यावर
मत बनवतो. पण सत्य अनुभवण्यासाठी केवळ बोलणे पुरेसे नाही. मौन म्हणजे फक्त गप्प बसणे नव्हे, तर मनातील कल्पना, अहंकार आणि भेदभाव शांत होणे होय. जेव्हा मन शांत होते तेव्हा आत्म्याचे सत्य जाणवते. या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की मन हे सतत इच्छा आणि कल्पनांच्या मागे धावत असते. शरीर दिसते म्हणून आपण स्वतःला शरीर समजतो, पण शरीराला चालवणारे चैतन्य हे खरे स्वरूप आहे. जगात अनेक भेद दिसतात, पण ते बाह्य असते. जसे सूर्याचा प्रकाश सर्वांना समान असतो, तसेच परमेश्वराचे चैतन्य सर्व जीवांमध्ये समान आहे. माणसाने बाह्य भेद सोडून अंतर्मनातील एकतत्व ओळखावे. शब्द, नाव, रूप या पलीकडे जाऊन आत्म्याचे सत्य अनुभवावे. शांत मन, भक्ती आणि चिंतन यामुळे हे ज्ञान प्राप्त होते. तुकाराम महाराज असा संदेश देतात की देह वेगळे असले तरी जीवांचे मूळ एकच आहे. भेद मन निर्माण करते, पण सत्य एकतत्वात आहे. रामकृष्ण हरी.